इंडियन सेल्फ हेल्प ऑथर आणि फॉरेन सेल्फ हेल्प ऑथर याच्यात फरक काय आहे तर तो एक्झाम्पल्स त्याच्या अनुषंगाने देतो, तुम्ही एक्झाम्पल्स तुमच्या अनुषंगाने देता. प्रॉब्लेम तोच आहे, सोल्युशन पण थोड्याफार फरकाने सेमच आहे. पण ओव्हरऑल असं तुम्हाला जाणवतं का ऍज अ सेल्फ हेल्प कॅटेगरीचा लेखक म्हणून की इंग्रजी लेखकांना जास्ती पसंती दिली जाते आणि मराठी किंवा इतर यांना कमी दिली जाते? हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्याचं कारण असं आहे ना की इंग्रजीत प्रसिद्ध ऑथर्स आहेत सगळे. आज तुम्ही सांगा जगामध्ये चांगले लेखक, तुम्ही पटकन नावं सांगा मला. जगातले काय नावं येतात? किती भारतीय लेखकांची नावं येतात? नाही आता जे आहेत त्यांच्याविषयी बोलतो. पु ल देशपांडे, द मा मिरासदार ही महान लोक, बरोबर, त्यांना आपण बाजूला ठेवूया. या क्षणाला नंबर 1 तो व्हॅक्युम आहे. नंबर 2 एक माइंडसेट लोकांचा तयार झालाय की अरे मराठी ऑथर ना किंवा मराठी इंडियन नाव आहे ना, हा फरक पडतो. सुरुवातीला तो खूप स्ट्रगल होता की आपली पुस्तकं, भारतीय लेखकाची पुस्तकं लोकांनी का घ्यावी. पण मग तिथे तुम्हाला तुमच्या पुस्तकांचे कंटेंट किंवा ती भाषा, लोकांच्या अभिप्राय हेच तुम्हाला त्या पुस्तकाला पुढे घेऊन जातात. बरोबर. आज मला असं वाटतं की जर तुमच्याकडे कंटेंट चांगले असतील, तुमची पुस्तकं लिहायची पद्धत चांगली असेल, ती वाचनीय असतील. एक गमतीदार अनुभव मी सांगतो नेहमी की अनेक जण मला भेटतात, म्हणतात की तुमचं पूर्ण पुस्तक वाचलं. बरं. मला नाही कळलं पूर्ण पुस्तक म्हणजे ना, आम्ही पुस्तक घेतून पहिली 2-4-10 पानं वाचून ठेवून देतो. आय अंडरस्टँड दॅट. तर ह्याचं कारण काय आहे की त्या सुरुवात केली पुस्तकाने, त्या माणसाचा इनिशिएटिव्ह घेतला, पुस्तक घेतलं. आता पुस्तकाचं काम आहे त्याला शेवटपर्यंत घेऊन जा, कनेक्ट करणं, त्या रीडरशी कनेक्ट करणं. त्याला जर तिथपर्यंत वाचावंसं वाटलं, शेवटपर्यंत वाचावंसं वाटलं, तरच तो पुढचं पुस्तक घेईल किंवा अजून कोणाला सांगेल. ही रिक्वायरमेंट आहे. तुम्ही आपल्या मायमेर पॉल्युशनच्या कुठलंही पुस्तक बघा, त्याची भाषा, फ्लो, ओव्हरऑल मांडणी हे आपण असंच ठेवायचा प्रयत्न करतो की ते हातातून सोडावंसं नाही वाटलं पाहिजे. आणि मग त्यासाठी आजकाल हल्लीची उदाहरणं, बाहेरच्या ऑथरचं काय होतं की तुम्ही नीट पुस्तकं बघा, एक छोटा विषय घेऊन तो भरपूर ओढत ते पुढे नेतात. बरं. त्यांच्याकडे ती पद्धत आहे एखाद्या विषयाच्या खोलात जायची, डेप्थ मध्ये जायची, आणि आपल्या वाचकांना तेवढी गरज वाटत नाही त्याची. म्हणजे त्याच्यावर त्यांना पीएचडी करायची नसते. त्यामुळे त्यांना त्यातला मुख्य गाभा लागतो. जर तुम्ही गाभा देता त्यावेळेला आपली पुस्तकं बाहेरच्यांना जास्त आवडतात. बरं. आता मी एक इमोशनल हायजॅक नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचा विषय असा आहे की लहानसा पुस्तकाकडून हायजॅक होतो, कुठे काय बोललं, काय झालं, काय केलं पाहिजे. आमचे ब्रेव्हरेज पार्टनर्स आहेत ऍड ऑन प्लस, ते तुमच्या या खोकल्यामध्ये तुम्हाला साथ देत आहेत. आम्ही खूप बोलतोय ना. काय होतं त्या इमोशनल हायजॅक पुस्तकाने, त्या पुस्तकाचा विषय असतो की तुम्ही पटकन एखादी गोष्ट मनावरती घडली की आपण हायजॅक होतो. ते पुस्तक मराठीत झालं, हिंदीत झालं, इंग्लिशमध्ये झालं, बाकी भारतीय भाषेत झालं. इंडोनेशियन पब्लिशरने आपल्याकडनं त्या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आणि इंडोनेशियामध्ये ते पुस्तक प्रकाशित केलं इंडोनेशियन भाषेत. वाव वाव. मराठी पुस्तक मला माहित नाही अजून कुठली गेली का नाही. का घडलं? एक तर विषय, कंटेंट, मांडायची पद्धती, हे जर झालं तर माझ्या मते भारतीय लेखकांना अख्खं जग ओपन होईल. फॅन्टास्टिक. आणि हे अवघड नाहीये. उलट आपल्याकडे स्ट्रगल जास्त आहे, आपल्याकडे त्यामुळे एक्सपिरियन्स जास्त आहे, इश्यूज जास्त आहे, त्यामुळे सोल्युशन जास्त मिळणार. आणि त्या प्लॅटफॉर्मवर लोकांना ते ऐकायला आवडेल, या कंटेंट ऐकायला आवडतील. आणि तसं होतं ते. म्हणजे स्केल दिलं तर मी भारतीय लेखकांना जास्त हायर स्केल देईल किंवा जास्त मार्क्स देईल. त्याचं कारण आपल्याकडच्या असलेल्या समस्या आणि त्याला दिलेली उत्तर. तिकडे एवढ्या समस्या नाही आहेत, ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत जरा.